हाय हॅलो नमस्ते. पदार्थाची चव दुपटीने वाढवणारा गरम मसाला हा प्रमाणात घेऊन करणार आहोत. कारण काही तिखट चवीचे मसाले आणि कडवट चवीच्या मसाल्यामुळे प्रमाण कमी जास्त झाले की मसाल्यामध्ये कडवटनी चटकेदार होतो. म्हणून मसाला हा सर्व प्रमाणात घेऊन करणार आहोत. प्रथम 250 ग्रॅम म्हणजे मोठी वाटी धणे घेणार आहोत. धणे 5 ते 7 मिनटं भाजून घेणार. ते भाजून झाले की चांगले भाजून म्हणजे 5 ते फक्त वास येण्यापुरताच भाजून घ्या. ते भाजून झाले की 250 ग्रॅम धण्यापेक्षा निम्मे म्हणजे अर्धी वाटी जिरे भाजून घेणार. तेही 5 ते 7 मिनटं भाजून घेणार. त्यानंतर तमालपत्री 10 ग्रॅम म्हणजे 8-10 तमालपत्रीची पानं तेही कोरडेच भाजून घेणार आहोत. धोंडीफूल 20 ग्रॅम पाववाटी मंद आचेवर कोरडेच भाजून घेणार आहोत. त्यानंतर चक्रीफूल 20 ग्रॅम पाववाटी तेही कोरडेच भाजून घेणार आहोत. हे सर्व मसाले कोरडेच भाजणार आहोत. त्रिफळा 20 ग्रॅम लवंग 20 ग्रॅम एकत्रच भाजून घेणार आहोत. त्याबरोबर काळी मिरीही 20 ग्रॅम भाजून घेणार आहोत. नाकेश्वर 20 ग्रॅम म्हणजे पाववाटी 20 ग्रॅमचं प्रमाण म्हणजे पाववाटी. दालचिनी 20 ग्रॅम म्हणजे पाववाटी तेही भाजून घेणार आहोत. त्यानंतर कसुरी मेथी 10 ग्रॅम तीही कोरडीच भाजून घेणार आहोत. हे सर्व मसाले भाजून झालेले एकत्रच करणार आहोत. रामपत्री व जायपत्री 20-20 ग्रॅम तेही भाजून झाल्यानंतर हिरवी वेलची आणि मोठी वेलची तेही कोरडे भाजून घेणार आहोत. शहाजिरे 20 ग्रॅम बडीशोप 20 ग्रॅम आणि एक जायफळ तेही कोरडे भाजून घेऊन सर्व भाजून झाल्यावर गार झाल्यानंतर मिक्सीमधून बारीक अगदी मोठ्या मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि बारीक वाटून घेणार. अगदी बारीक वाटून घेऊन मग चाळून घ्यायचं आहे. व्यवस्थित चाळून घ्या. ही चाळण अगदी बारीक आहे त्यामुळे पावडर ही चांगली बारीक चाळली जाते. ही सर्व चाळून झाल्यानंतर त्यात बाकीचे साहित्य मिक्स करायचे. बारीक केलेले तमालपत्री, तिखट, मीठ, हळद मिक्स करून घेणार आहोत.